मैत्रिणी म्हणतात, काय ग तुझी कोथिंबीर वडी बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून एकदम हिरवीगार आणि पोकळ कशी काय बरं होते? तुम्हाला देखील ही रेसिपी हवीच होती ना? तर मी काय करते, कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून बारीक चिरून घेते। त्यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा, बेसन पीठ, रवा आणि तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पिठामुळे मस्त कुरकुरीत होतात। चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि चमचाभर तेल घालायचं। लागेल तसं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि 10 मिनिटाला रेस्ट करायला ठेवायचं। या वड्या स्टीम करण्यासाठी आज मी वापरणार आहे अंजलीचं युनिपॉट। 3.5 लिटर कॅपॅसिटी असलेलं हे युनिपॉट इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर चालतं। शिवाय कम्फर्टेबल हँडल देखील आहे, ग्लास लीड आहे आणि दणकट असं स्टेनलेस स्टीलचं स्टँड देखील आहे। यामध्ये 4 प्रकारच्या प्लेट दिलेल्या आहेत, ज्यामध्ये परफोरेटेड प्लेट, फ्लॅट स्टीम प्लेट, प्युअर राईस प्लेट आणि मिनी इडली प्लेट आहे। हाताला चटका बसू नये म्हणून पहा, या स्टँडला असं प्लास्टिक होल्डर देखील दिलेलं आहे। अंजलीचं हे युनिपॉट प्रीमियम क्वालिटी टफ स्टेनलेस स्टील पासून बनलेलं आहे। प्रॉपर आणि इव्हन हिटिंग होण्यासाठी ह्याचा जो बेस आहे ना, तो हेवी अल्युमिनियम पासून बनवलेला आहे। तीळ लावून मस्त कोथिंबीर वडी थापून झालेली आहे। युनिपॉट मध्ये एकाच वेळी तुम्ही बरेच पदार्थ वाफवू शकता, जसे आज मी मोड आलेले मूग देखील यामध्येच वाफवून घेणार आहे। एकाच वेळी तुम्ही कमीत कमी 4 पदार्थ तरी वाफवू शकता, त्यामुळे गॅसची देखील बचत होते। ग्लास लीड मुळे आतला पदार्थ किती शिजलाय ते देखील आपल्याला लगेच कळतं। 15 मिनिट कोथिंबीर वडी मी लो फ्लेमवर वाफवून घेतली आहे। आता ह्याला थंड होऊ देऊया। कोथिंबीर वडी तर छान वाफली आहे, मूग देखील पाहूया। तर पहा, दोन्ही पदार्थ एकदम छान वाफले गेलेले आहेत। कोथिंबीर वडीचे इथे मी एकसारखे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत। आता लगेच आपण हे तळायला देखील घेणार आहोत। झाली की नाही मस्त हिरवीगार। याच युनिपॉट मध्ये तुम्ही मोदक, ढोकळा, मोमोज, मिनी केक, तट्टे इडली, बॉइल्ड व्हेजीज असे बरेच पदार्थ करू शकता। शिवाय या पॉटचा वापर तुम्ही मसाला दूध बनवण्यासाठी, बॉइल्ड राईस बनवण्यासाठी किंवा नूडल्स, करी, सूप यासाठी देखील करू शकता। पहा, झाली की नाही आपली कोथिंबीर वडी मस्त बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम छान हिरवीगार आणि पोकळ। तर तुम्हालाही जर हा अंजलीचा युनिपॉट मागवायचा असेल तर मला कमेंट करा लिंक, लगेच मी तुम्हाला याची लिंक पाठवून देईल।